नमस्कार मंडळी. तर आज मी खानदेशी पद्धतीने मठ आणि मुगाच्या वड्यांची भाजी कशी करायची तर ते इथे मी दाखवणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने ही भाजी मी इथं दाखवणार आहे. आणि ह्या मठ मुगाच्या वड्या कशा बनवायच्या ते सुद्धा रेसिपी आपण ह्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकतात. खूप छान मस्त अशा ह्या वड्या बनवून तयार होते आणि त्यापासून ही भाजी तर अगदीच भन्नाट अशी चवीची लागते. तर सगळ्यात आधी इथं आपण भाजी करायला घेऊयात. तर त्याकरिता इथे मी ना 2 मोठे चमचे भरून तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचाभर इथे मी जिरं टाकलेलं आहे. आणि एक छोटा चमचाभर आहे ना मी इथं बारीक चिरून घेतलेला लसूण घेतलेला आहे. तर आपण जेव्हा वडे बनवलेले आहेत ना, तेव्हा लसूण आणि अद्रकचा भरपूर असा वापर केलेला आहे. त्याच्यामुळं अगदीच कमी प्रमाणात इथे मी ना लसूण घेतलेला आहे. आता लसूण चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाला ना, तर याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला याच्या तेलामध्ये छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. तर ही वड्यांची भाजी ना तुम्ही ना लसूण आणि जी सुकलेली आपली लाल मिरची असते ना ती सुद्धा ठेचून मस्त अशी ही भाजी बनवू शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते. आणि अगदी थोडंसं आहे ना मी इथं टोमॅटो टाकून घेते. तर याच्याने काय होईल की आपली जी ग्रेव्ही तिला छान मस्त असा दाटसरपणा येईल. तर पहा, टोमॅटो देखील छान असे आपले मस्त तेलामध्ये परतवून झालेल्या. आता याच्यामध्ये ना थोडेसे मी मसाले टाकून घेणार आहे. तर भरपूर प्रमाणात आपण जे वडे बनवतो ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण मसाले वापरलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये भाजी करताना थोडेसे कमीच मसाले वापरायचे आहेत. तर इथे मी घेतलेले एक छोटा चमचा भरून लाल चटणी आणि पाव चमचा हळद. तर पहा, अशा पद्धतीने छान असे आपले मसालेसुद्धा ह्या तेलामध्ये परतवून झालेले आहेत. टोमॅटो आधी घातले होते त्याच्यामुळे मसाले जळणार नाही, व्यवस्थित असे परतवून होतील. तर आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेणार आहे. तर आपल्याला भरपूर असं पाणी वापरायचं आहे, कारण मठ आणि मुगाच्या वड्या ज्या आहेत ना त्या शिजायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे भरपूर अशा पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे. आणि सोबतच याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि ही भाजी बनवताना इथं मी 2 ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे. म्हणजे खूप छान मस्त आपली ही भाजी शिजून होते आणि थोडीशी ग्रेव्हीसुद्धा राहते. तर एक वाटीभर इथं मी ना पहा आपल्या खानदेशी पद्धतीच्या मठ मुगाच्या वड्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मठ मुगाच्या वड्या ना थोड्याशा शिजायला वेळ लागतो किंवा जास्त थोडंसं पाणी लागतं. त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा आहे ना जास्त इथं वापर करायचा आहे. तर इथं लक्षात घ्यायचं जे आपण फोडणी तयार करून घेतलेली ना, तर ती व्यवस्थित अशी खडखडून उकळी यायला पाहिजे. म्हणजे आपली जी भाजी ना, तर ती खूप छान मस्त बनून तयार होते. तर हे बघा, छान अशा आपल्या ह्या वड्या टाकून झाल्यावर ना व्यवस्थित अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि इथे मी ना गॅस कमी करून घेते, म्हणजे आपल्याला कमी गॅसवरच छान अशी ही भाजी ना शिजवून घ्यायची आहे. तर अगदी 2-3 मिनटं लागतील ही भाजी शिजायला आणि खूप छान मस्त वड्या शिजून तयार होतात. तर पहा, इथं पाहू शकता तुम्ही, छान मस्त अशी आपली ही भाजी ना शिजवून झालेली आहे. आणि जी वड्यांची साईज पाहू शकता तुम्ही, डबल अशी झालेली आहे, कारण फुलून आहे ना ज्या वड्या आहेत ना त्या फुलून अजून डबल होतात. तर पहा, अशा प्रकारे छान अशा आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजून झालेल्या आहेत. तर इथं तुम्हाला भरपूर असा ह्या भाजीला रस्सा दिसत असेल, पण ही भाजी ना जसजशी थंड होईल ना तसतसं ही जो काही रस्सा येतो तो घट्ट होतो. म्हणजे आपली जी ग्रेव्ही ना छान अशी मस्त बनवून तयार होते. आणि ही वड्या बनवताना आपण 3 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना ही भाजी ना जसजशी थंड होईल ना तर ती अजून घट्ट होते. तर पहा, अशा वरून आहे ना मी इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि खूप छान मस्त अशी आपली वड्यांची इथं भाजी बनवून तयार झालेली आहे. रश्श्याची भाजी इथे मी बनवलेली आहे. जर तुम्हाला कोरडी भाजी बनवायची असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी करा आणि मोठ्या गॅसवर ही भाजी ना शिजवून घ्या. म्हणजे खूप छान मस्त अशी सुक्की भाजी तुमची इथं तयार होईल. तर पहा, अगदी मस्त अशी आपली खानदेशी मठ मुगाच्या वड्यांची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते. नक्कीच करून पहा. आणि जर का तुम्हाला खानदेशी मठ मुगाच्या वड्यांची रेसिपी बघायची असेल, ती सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर पहा, अशा पद्धतीने खूप छान मस्त आपली इथं भाजी बनवून झालेली आहे. आणि ही वड्यांची भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत खाल्ली ना तर मग खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर करून बघा. कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा.
आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपली जी हा वड्यांची रेसिपी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझी रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.